आल्याच्या खाण्यायोग्य भाग कोणता? ए. भूमिगत खोड, बी. पान, सी. फूल, डी. फळ. उत्तर आहे ए. भूमिगत खोड. लसूण कोणत्या प्रकारची रचना आहे? ए. कंद, बी. फूल, सी. फळ, डी. मूळ. उत्तर आहे ए. कंद. कांदा वनस्पतीचा कोणता भाग आहे? ए. भूमिगत रूपांतरित खोड, बी. फूल, सी. पान, डी. बी. उत्तर आहे ए. भूमिगत रूपांतरित खोड. शेवग्याच्या शेंगा कोणत्या झाडापासून मिळतात? ए. शेवगा, बी. कडुलिंब, सी. वड, डी. चिंच. उत्तर आहे ए. शेवगा. दुधी भोपळा कोणत्या प्रकारात मोडतो? ए. फळभाजी, बी. पालेभाजी, सी. कंदभाजी, डी. फुलभाजी. उत्तर आहे ए. फळभाजी. काकडीमध्ये कोणता घटक मोठ्या प्रमाणात असतो? ए. पाणी, बी. तेल, सी. प्रथिने, डी. लोह. उत्तर आहे ए. पाणी. कोबीचा खाण्यायोग्य भाग कोणता? ए. पानांचा घट्टगुच्छ, बी. मूळ, सी. बी, डी. फूल. उत्तर आहे ए. पानांचा घट्टगुच्छ. वाटाणा कोणत्या प्रकारात मोडतो? ए. कडधान्य शेंगभाजी, बी. पालेभाजी, सी. कंदभाजी, डी. फुलभाजी. उत्तर आहे ए. कडधान्य शेंगभाजी. लाल माठाचा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे दिसतो? ए. बेटालेन्स, बी. क्लोरोफिल, सी. हिमोग्लोबिन, डी. कॅफिन. उत्तर आहे ए. बेटालेन्स. अंबाडीच्या पानांची चव सामान्यतः कशी असते? ए. आंबट, बी. गोड, सी. कडू, डी. खारट. उत्तर आहे ए. आंबट. चाकवत कोणत्या प्रकारात येते? ए. पालेभाजी, बी. कंदभाजी, सी. फळभाजी, डी. फुलभाजी. उत्तर आहे ए. पालेभाजी. कढीपत्त्याचा वापर मुख्यतः कशासाठी केला जातो? ए. फोडणी व सुगंधासाठी, बी. गोड पदार्थासाठी, सी. लोणच्यासाठी, बी. पिठासाठी. उत्तर आहे ए. फोडणी व सुगंधासाठी. कोथिंबीर प्रामुख्याने कशासाठी वापरली जाते? ए. चव व सुगंधासाठी, बी. तेल काढण्यासाठी, सी. साखर बनविण्यासाठी, डी. पीठ बनविण्यासाठी. उत्तर आहे ए. चव व सुगंधासाठी. मिरचीमध्ये तिखटपणा कोणत्या पदार्थामुळे येतो? ए. कॅप्सायसिन, बी. कॅल्शियम, सी. ग्लुकोज, डी. क्लोरोफिल. उत्तर आहे ए. कॅप्सायसिन. कारल्याची चव कशी असते? ए. गोड, बी. कडू, सी. आंबट, डी. खारट. उत्तर आहे बी. कडू. भेंडीची शेंग कोणत्या वनस्पतीचा भाग आहे? ए. फळ, बी. मूळ, सी. पान, डी. फूल.
उत्तर आहे ए फळ. वांगी कोणत्या प्रकारात येते? ए फळभाजी, बी पालेभाजी, सी कंदभाजी, डी फुलभाजी. उत्तर आहे ए फळभाजी. टोमॅटो वनस्पतीचा कोणता भाग आहे? ए मूळ, बी फळ, सी पान, डी खोड. उत्तर आहे बी फळ. मुळा कोणत्या प्रकारची भाजी आहे? ए कंदमूळ भाजी, बी पालेभाजी, सी फळभाजी, डी फुलभाजी. उत्तर आहे ए कंदमूळ भाजी. खालीलपैकी कोणती भाजी कंद भाजी आहे? ए पालक, बी गाजर, सी मेथी, डी कोथिंबीर. उत्तर आहे बी गाजर. शेपू कोणत्या प्रकारची भाजी आहे? ए पालेभाजी, बी कंदभाजी, सी फळभाजी, डी शेंगभाजी. उत्तर आहे ए पालेभाजी. मेथीची भाजी कोणत्या भागासाठी प्रसिद्ध आहे? ए पाने, बी मुळे, सी फळे, डी बिया. उत्तर आहे ए पाने. बटाटा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? ए मूळ, बी खोडाचा बदललेला भाग, सी पान, डी फूल. उत्तर आहे बी खोडाचा बदललेला भाग. गाजराचा आपण कोणता भाग खातो? ए फूल, बी मूळ, सी खोड, डी बी. उत्तर आहे बी मूळ. खालीलपैकी कोणत्या पालेभाजीत लोहाचे प्रमाण चांगले असते? ए पालक, बी कोबी, सी फ्लॉवर, डी काकडी. उत्तर आहे ए पालक.